बाप्पांना. तर आजचा ब्लॉग बघत राहा पुढे. जागरिक नागरिक अबे पहिले सारखं बोलणं तर शिक. काढलं तिथं चौकात अबे भैताळ. बंद कर धरे. आपण पोहोचलोय आता देऊरला. तर आता आपण जाऊ अंदर देवबाप्पाचे दर्शन घेऊयात. आणि खूप दिवसांनी आली मी थेऊरला. खूप दिवसांनी. आणि आज गर्दीच नाही आहे कारण आज ऑफ डे आहे ना. आता संडेला वगैरे आलं की खूप जास्त काही. तर आज असं हे काही नाही ओकेजन म्हणजे चतुर्थी वगैरे. आज गुरुवार आहे ना, नारायणपूरला गर्दी असेल. इकडे आज काहीच गर्दी नाही आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. मीन 4-5 गाड्या आहेत, जास्त गाड्या नाही आहेत. बघू आता आतमध्ये जाते. जर जमलं मला तर करेल थोडं शूट. नाही जमलं मला आज काहीच गर्दी नाही आहे. म्हणजे आज तर पहिल्यांदा झालं बहुतेक की मी आधी जास्त गर्दी नाही, कारण की मी पहिल्यांदाच ऑफ डेला आली. मला दाखवते मी थांबा. आता मंदिरात आलो आहे, दर्शन झालं आहे. पण गर्दी नाही आहे इथे जास्त, कारण की आज ऑफ डे आहे ना, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात नाही. गर्दी आहे पण जास्त प्रमाणात नाही आहे. तर तुम्हाला पण जर असं छान शांत दर्शन घ्यायचं असेल तुम्ही एकदा ऑफ डेला नक्की येऊन बघा. अच्छी मम्मा. आणि हे त्याचं पिल्लू. ती गाई आहे ना, ती घरालाच म्हणते ह्याला गाडीनं लागलेला हार खात होता. तर मला असं वाटलं की आपण तिला काहीतरी खाऊ देऊयात, म्हणून मी तिच्यासाठी घेऊन आली आहे. बघू आता ती खाती का. जर खाल्ली तर अजून आणायला, पण नाही खाल्लं तर व्हायला नको जायला ना, म्हणून थोडं चाललं. मी आता इथे थांबलोय. हे बघा ना मागे सोसायटी बघा. गुर्र गुर्र किती मोठं सोसायटी आहे बघा. मी इथं आहे. आणि ह्या सोसायटीचं नाव आहे फ्युचर टॉवर. फ्युचरमध्ये आपल्याकडे अशा बिल्डिंग्स असणार आहेत. त्यांनी आत्ताच बनवले. खायचं तुला, ये तुला खाऊ देते. राधा आहे. राधा 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 आहे हिचं नाव. राधा. धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान गोशाळेमध्ये गायांना गुळ चारायला. मला खूप भीती वाटते, पण म्हणून मी माझ्या फ्रेंडला सांगितलं की तू चार, कारण की मला भीती वाटते खूप जास्त. तुम्हाला पण भीती वाटत असेल ना गायांची. हां, खायचं आहे त्यांना. गुळ नाही खायचा, तर त्यांनी दिवसभर गुळ खायला आहे बघा. हे बघा, त्यांनी दिवसभर गुळ खायला आहे म्हणून गोशाळेमध्ये गायींना गुळ द्यायला. म्हणजे मी माझ्या बड्डेला, म्हणजे मी असं म्हणते की प्रत्येकाने आपल्या बड्डेच्या दिवशी ना पार्टीज वगैरे ह्या गोष्टी करा, ॲज युअर चॉईस करा. पण त्याचबरोबर ह्याही गोष्टी केल्या ना, म्हणजे मला आठवतं की मी जेव्हा 11th-12thला होते, मला ना पार्टीज, पब, मोठे मोठे बड्डे सेलिब्रेशन्स खूप छान आवडायचे. म्हणजे असं म्हणून करायचं की कोणीतरी करावं, किंवा मी स्वतः करते पण करूयात असं काहीतरी स्वतःसाठी. आणि नसं आता काळ होत गेला. मी आता फर्स्ट इयर कंप्लीट झालं, सेकंड इयर झालं, थर्ड इयर, लास्ट इयर झालं. आणि आता असं रिअलाईज होतं ना की तेव्हा का नाही ही बुद्धी आली की आपण असं काहीतरी करू शकतो प्राण्यांसाठी, वृद्धांसाठी.
सो तुम्ही पण करत नसाल तर करा, खरंच खूप छान वाटतं. लागलेली म्हणून आम्ही इथं आलो DCला फ्राईज खायला. म्हणजे भूक लागली ना, जर उपवास नसेल ना तर आम्ही हे घेतो, ट्विस्टर घेतो, आणि उपवास असेल तर फ्राईज. एंगेजमेंटसाठी आलो आहे, माझ्या मामाच्या मुलीची एंगेजमेंट आहे, त्यासाठी आलो आहे आम्ही. मी सकाळी हे ब्लॉग चालू करायचं विसरून गेले होते, तर आत्ता चालू केलं. तर बघत राहा पुढे. आता ह्याच्यानंतर मी सगळे आधीचे शूट केले ते तिथे टाकेल.